गोंदवले बुद्रुक येथील शिवराज कॉलनीमध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली असून तुंबलेल्या गटारांमुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे। नागरिकांच्या घरांपर्यंत सांडपाण्याची समस्या पोहोचली असून अनेक नागरिक आजारी पडत असल्याची परिस्थिती समोर आली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाच्या या कथित दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याकडे धाव घेतली। नागरिकांची व्यथा ऐकल्यानंतर केवळ प्रशासनाकडे तक्रार करून थांबण्याऐवजी धैर्यशील पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह थेट शिवराज कॉलनी गाठली आणि तुंबलेल्या गटारांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली। त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला मनसेने चांगलीच चपराक लगावल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे। दरम्यान 2 दिवसात गटारांची समस्या सोडवली नाही तर याच गटारातील घाण पंचायत समितीच्या कार्यालयात नेऊन टाकू असा आक्रमक इशारा धैर्यशील पाटील यांनी दिला होता। या इशाऱ्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली। आज माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी स्वच्छ भारत मिशनचे सोमनाथ बर्गे यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवले। बर्गे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह शिवराज कॉलनीची पाहणी केली। यावेळी परिसरातील गटारांची प्रत्यक्ष स्थिती पाहिल्यानंतर येथील गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आली। या पाहणीचा अहवाल तात्काळ गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सोमनाथ बर्गे यांनी सांगितले। मात्र प्रशासनाकडून पाहणी सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे। धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी आणि शिवराज कॉलनीतील नागरिक आंदोलनावर ठाम असून आंदोलनासाठी परिसरात मंडपही उभारण्यात आला आहे। त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन या प्रश्नावर नेमकी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण गोंदवलेकरांचे लक्ष लागले आहे। शिवराज कॉलनीतील नागरिकांना जोपर्यंत कायमस्वरूपी दिलासा मिळत नाही तोपर्यंत नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला। दरम्यान प्रशासनाने तातडीने काम सुरू केले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे। त्यामुळे पुढील काळात खळखट्याक या मनसे स्टाईल आंदोलनाचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिवराज कॉलनीतील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने आता केवळ पाहणी आणि आश्वासनांवर न थांबता गटारांची प्रत्यक्ष स्वच्छता आणि कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार हा सवाल ग्रामपंचायत प्रशासनासमोर उभा राहिला आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।